नमस्कार, गुड मॉर्निंग. आजचा विषय आहे की प्रत्येक घरामध्ये दोन गोष्टी सापडतात. एक म्हणजे थोरलं शांत किंवा धाकटं आगाव किंवा थोरलं आगाव धाकटं शांत. हे का होतं? जेव्हा मी हजारो लाखो विद्यार्थ्यांचा अभ्यास केला, पुस्तकांचा अभ्यास केला आणि सायकॉलॉजीचा अभ्यास केला, त्यामधून एक गोष्ट निदर्शनास आली आणि मला ते जाणवलं की घरामध्ये एखादा मुलगा खूप शांत असतो आणि एखादा मुलगा खूप आगाव असतो, किंवा एखादी मुलगी खूप शांत असते आणि एखादा मुलगी खूप आगाव असते. या पाठीमागचं कारण काय? मी खूप सर्च केल्यानंतर माझ्या गोष्ट लक्षात आली की हे कारण किंवा ह्या प्रश्नाचं उत्तर जगामध्ये कुठल्या पुस्तकामध्ये नाही किंवा कुठंच नाही. ते उत्तर फक्त घरामध्येच आहे. म्हणजेच काय तर एखादी गोष्ट एखाद्या विद्यार्थ्याला, एखाद्या मुलीला, एखाद्या मुलाला तीच गोष्ट रिपीट सांगितली की त्याच पद्धतीने ते विद्यार्थी, ते मूल, ते मुलगी त्याच पद्धतीने वागायला जातं आणि वागतं. म्हणजेच आपल्या घरामध्ये मम्मी किंवा पप्पा किंवा एखादी घरामधील मोठी व्यक्ती, माझा मुलगा, माझी मुलगी शांत आहे, लाजाळू आहे, अबोल आहे, घरातील सगळी कामं करते, न सांगता कामं करते. ह्यामुळं तो मुलगा एखादी गोष्ट मम्मी एवढं सांगून गप्प बसत नाही, तर प्रत्येक घरामध्ये येणाऱ्या व्यक्तीला, मग तो शेजारचा असेल, आपला नातलग असेल, कोणताही घरात व्यक्ती आला की मम्मीचं कॅसेट चालू झालं. माझी मुलगी शांत आहे, माझा मुलगा शांत आहे, अबोल आहे, घरातली कामं करतो, असा करतो, तसा करतो, पूर्ण त्या मुलाची वाट लावून टाकतात. कारण तो मुलगा, ती मुलगी सतत त्याच गोष्टी ऐकते. मी शांत आहे, मी शांत आहे, मी शांत आहे, मी शांत आहे, मी लाजाळू आहे, मी लाजाळू आहे, मी लाजाळू आहे, मी अबोल आहे, मी अबोल आहे, मी अबोल आहे. आणि ती रिपीट पुन्हा ऐकल्यामुळं ती डायरेक्ट सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते, म्हणजे अंतर्मनामध्ये जाते. आणि अंतर्मनाचं काम आहे की ती गोष्ट जर वारंवार आपल्या मनामध्ये आघात करत असेल किंवा येत असेल, ती इच्छा पूर्ण करणं. आणि त्यामुळं तो मुलगा, ती मुलगी शांत राहती, अबोल राहती, लाजाळू राहती आणि त्याच्या जीवनावरती अनलिमिटेड लॉस होतो. कारण वर्गामध्ये बोलत नाही, शाळेमध्ये बोलत नाही, चार माणसामध्ये बोलत नाही, स्टेज डेअरिंग तर येणार नाही. तर अशा गोष्टी ह्या मुलामध्ये, ह्या मुलीमध्ये येतात. अजून एक गोष्ट निदर्शनास आली की ज्या मुलीचा मिस्टर शांत आहे, तिथं मुलगी आगाव आहे किंवा भांडकुदळी आहे किंवा बोलकी आहे. आणि जिथं मुलगी शांत आहे, तिथं मुलगा आगाव आहे, भांडखोर आहे, बोलका आहे. हे सगळं लहानपणापासून विद्यार्थ्याच्या, मुलीच्या मनावरती, मुलाच्या मनावरती ज्या शब्दांचा, ज्या वाक्यांचा जो आघात होतो, तो रिपिटेशन होतं किंवा ते पुन्हा वाक्य बोलले जातात, ते पुन्हा शब्द बोलले जातात. त्याच पद्धतीनं ते घडतात आणि तिथून ते घडल्यामुळं त्यांचं जीवन उद्ध्वस्त व्हायला कोण कारणीभूत आहे? तुम्हीच ठरवा आणि मला सांगा. ही जर गोष्ट तुम्हाला आवडली असेल, तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा तुमच्याकडे असणाऱ्या कुठल्याही ग्रुपमध्ये शेअर करा. आणि प्रत्येक मुलाचं आणि मुलीचं जीवन वाचवण्यासाठी हे फक्त तुमच्याच हातात आहे. थँक्यू सो मच.